महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की गो माता की, गो माता की, अपने अपने माता पिता की। सर्वांनी खाली बसून घ्या, सर्वांनी जागेवरती खाली बसून घ्यायचंय। जय जय रामकृष्ण हरी। तर रामकृष्ण हरी का म्हणायचं, का बोलायचं? तर माणसाला सुख, शांती, समृद्धी आणि समाधान हे जर लाभायचं असेल तर सर्वांनी सकाळी उठल्याबरोबर आपल्या मायभूमीला हात टेकून रामकृष्ण हरी या शब्दाचा उच्चार करायचा आहे। रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार आपल्या जीवनात अतिशय आवश्यक आहे। आणि म्हणूनच आपण सर्वांनी एकदा प्रेमाने बोला, जय जय रामकृष्ण हरी। परत बोला एकदा, जय जय रामकृष्ण हरी। महाराज, आपण सर्वजण 21व्या शतकात जगत आहोत। 21वं शतक हे विज्ञानाचं शतक मानलं जाते। विज्ञानाच्या शतकात 27व्या वर्षापासून आपल्या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे। तर आपण सर्वजण म्हणू की यात आपल्याला रामकृष्ण हरीची काय गरज आहे याचं कारण मी सांगू इच्छितो। जर देशाचा विकास करायचा असेल, तर देशाची प्रगती साधायची असेल, तर नक्कीच येथे विज्ञानाची गरज आहे। परंतु झालेल्या देशातील, आपल्या देशातील पुण्य लोकांना जर कमवायचं असेल तर आपण सर्वांनी हा सप्ताह असा नेहमी चालू ठेवला पाहिजे। अध्यात्म समजून सांगताय, जर आपण सारख्या संतांची आपल्याला गरज असेल तर महाराज आज ही परिस्थिती आहे। आपण माणसाचा चेहरा आरशात सुद्धा पाहू शकत नाही, इतकी माणसांची अधोगती झालेली आहे। ही माणुसकी जर आपल्याला टिकवायची असेल तर आज आपल्याला या अध्यात्माची गरज आहे। संतांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला गरज आहे। गेल्या 27 वर्षापासून आपल्या गावात ज्ञानेश्वरी पारायण, अखंड हरिनाम सप्ताह हा आपण चालू ठेवलेला आहे। तरी हा असाच चालू राहील अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो। आज आपल्या 27व्या वर्षाच्या काळाचं कीर्तन भागवताचार्य आंबोरे महाराज यांनी खूप अशी सुंदर अशी सेवा केली, त्याबद्दल सर्व घाणेगाव परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। तसंच गायक आणि वादक, पेटी मास्टर, छोटा तुळशी माता, साऊंड सिस्टीम यांनी सुंदर अशी सेवा केली। त्यांचे घाणेगाव परिवाराच्या वतीनं सहर्ष असे स्वागत करतो आणि थांबतो। आता सर्वांनी आरतीसाठी उभं राहायचंय। आपल्या गावातील ज्या ज्या भाग्यवंतांनी देणगी दिलेली आहे त्या देणगीदारांचा आपल्याला इथं छोटासा सत्कार करायचा आहे।
ज्यांचे ज्यांचे नावं घेतली जातील त्यांनी ताबडतोब पुढे यायचं आणि आपला छोटासा सत्कार घ्यायचा, आपली पावती घेऊन जायची. गाव 2-3 वर्षापासून आणि या गावाने सगळे तरुण ज्येष्ठ सगळे एकत्र आले आणि मागच्या 15-20 दिवसापूर्वी त्या ठिकाणी निर्णय झाला की त्या ठिकाणी मंदिराचं सुंदर असं त्या ठिकाणी काम करायचं. कमिटी तयार झाली आणि कमिटीच्या माध्यमातून 8 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण मंदिराचं नियोजन केलं. आणि सांगायला त्या ठिकाणी विशेष वाटेल की एका दिवसामध्ये आम्ही 17 लाख रुपये जमा केले, त्यामध्ये परत 8 लाख रुपये त्या ठिकाणी जमा केले. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ आपल्याकडे 25 लाख रुपये त्या ठिकाणी देणगी रूपात त्या ठिकाणी आलेली आहे. सर्व देणगीदारांचं मनापासून त्या ठिकाणी आभारी आहे. माझ्या जीवनामध्ये मी 2 मंदिरांची कामं केली. क्षीरसाहेबाचं मंदिराचं काम माझ्या हातातूनच त्या ठिकाणी झालं आणि आता शंकराचं मंदिर त्या ठिकाणी होतंय. मला जीवनामध्ये 2 माणसं महाराज त्या ठिकाणी पाहायला भेटली चेअरमन. एक अशोकाच्या झाडासारखं सरळ उंच जाणारी आणि महाराज दुसरी वडाच्या झाडासारखी उंच जाणारी आणि भरपूर लोकांना त्या ठिकाणी सावली देणारी. म्हणून उंच जाऊन लोकांना सावली द्यायची नाही की खूप मोठं उंच होऊन वडाच्या झाडासारखं सावली द्यायचं. ह्या कामामध्ये खूप मोठे अनुभव त्या ठिकाणी मला कमी वयामध्ये त्या ठिकाणी येत आहे. खूप लोकांचा आतून त्या ठिकाणी विरोध आहे, काहींचा डायरेक्ट प्रत्यक्षात त्या ठिकाणी मला सपोर्ट त्या ठिकाणी भेटत आहे. फक्त सगळ्यांना एकच सांगेल, हे काम माझं किंवा आमच्या कमिटीचं चेअरमन आपलं नाही, तर हे गावाचं त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस आपले पाहुणे रावळे किंवा गावातले इथून रस्त्याने जातील तेव्हा पारनेर तालुक्यातील नव्हे तर अहल्यानगर जिल्ह्यातलं सगळ्यात सुंदर मंदिर आपल्या घाणेगाव नदीचं त्या ठिकाणी असेल. जवळजवळ 45 ते 50 लाख रुपये आम्ही त्या ठिकाणी खर्च करतोय आणि ही देणगी 100% येणाऱ्या काही दिवसामध्येच 1-2 महिन्यामध्येच त्या ठिकाणी पूर्ण होईल. आणि येणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी त्याचं खूप मोठं त्या ठिकाणी उद्घाटन समारंभ असेल. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मी निमंत्रण द्यायला परभणीला येईल, तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. असं या सर्व कामामध्ये ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत वर्गणी दिलेली आहे त्यांची पावती आपण त्या ठिकाणी देतोय. ज्या लोकांना अजून वर्गणी त्या ठिकाणी द्यायची आहे त्यांनी सुद्धा वर्गणी त्या ठिकाणी आज उद्या चेअरमनकडे पवन वाबळे असतील, दत्तात्रय परांडे, शत्रू शिंदे किंवा त्या ठिकाणी भास्कर वाबळे सर आहेत किंवा आमचे विद्यमान सरपंच विशाल वाबळे यांच्याकडे त्या ठिकाणी द्यायची. काम आपण 20 तारखेला त्या ठिकाणी सुरू करतोय. संपूर्ण दगडामध्ये त्या ठिकाणी काम असणार आहे. असो सर्वप्रथम त्या ठिकाणी ज्या देणगीदारांचं नाव मी पुकारतोय त्यांनी येऊन आपली त्या ठिकाणी पावती घ्यायची. या सगळ्यांनी या. 61,000 रुपये. चला घ्या पटापट. मी नाव पुकारतोय, पटापट यायचंय. गुलाब दत्तात्रय वाबळे मेजर 1,21,000 रुपये. थांबा मी इकडे थांबतो, तुम्ही इकडे फोटो काढा. चल या सगळे या ना, या पुढे पाहून या. हे निघतंय का? वाबळे मेजर 1 लाख रुपये, 1,21,000 रुपये. सॉरी. अशोक गुरुजी 1,11,111 रुपये. चला पटापट, ज्यांची ज्यांची नावं पुकारली जाईल त्यांनी या. मेजर दादा मेजर या पुढे. चला चला ना या पुढे. राजेंद्र बाळासाहेब वाबळे गुरुजी विद्यमान चेअरमन घाणेगाव गटेवाडी सोसायटी 1,11,000 रुपये. पोपट मारुती वाबळे उद्योजक 1,00,000 रुपये म्हणजे 1 लाख रुपये. पटापट. पोपट मारुती वाबळे उद्योजक घाणेगाव 1 लाख रुपये. काठी चला चला पटकन या पुढे दादा. सुनील माणिक शिंदे सर यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ 1,00,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यांचं पण टाळ्या वाजून आभार. ओके हा बस एवढंच. आता मोठा कार्यक्रम उद्घाटनाला होईल, 4 दिवस चालणार आहे. चला. विकास विजय जासूद आमचे दाजी उद्योजक चव्हाणवाडी यांनी सुद्धा 1,00,000 रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचं पण टाळ्या वाजून अभिनंदन. कैलासवासी जयश्री काशीनाथ परांडे यांच्या स्मरणार्थ 1,00,000 रुपये, 1 लाख रुपये. चला 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 म्हणून मेजर या. चला आमचे पोपट सर, अंकुश भाऊसाहेब आणि मेजर यांच्या मार्फत त्यांचं पण मनापासून आभारी. कैलासवासी नारायण पाराजी शिंगोटे यांच्या वतीने 61,000 रुपये. त्यांचं पण कमिटी खूप खूप शुभेच्छा. विशाल शिरीष वाबळे विद्यमान सरपंच 55,555 रुपये. चला पटापट चला.
कचरू गुलाब शिंदे मेजर 51,000 रुपये. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. दत्तात्रय माणिक परांडे साहेब यांच्या मार्फत सुद्धा 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट यांचं मनापासून आभारी. चला ना चला पटकन. तात्या भाऊ काशीनाथ शिंगोटे यांच्यातर्फे 51,000 रुपये. कैलासवासी मोहन गंगाराम पाबळे यांच्या स्मरणार्थ 51,000 रुपये. रावसाहेब यशवंत वाबळे यांच्या मार्फत 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. चला सर. विलास बाबूराव मस्के मेजर यांच्या मार्फत 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. शेवटपर्यंत मेजरचं सहकार्य त्या ठिकाणी आहे. सुरुवातीलाच मेजर पासूनच त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. चला या मेजर. बबन किसन परांडे 51,000 रुपये. चला पटकन. चल 10,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. चला. हरिदास अमृत व्हाईटे. चला क्रांती प्रतिष्ठान उद्योग समूह घाणेगाव यांच्या मार्फत 51,000 रुपये. सतीश माणिक परांडे मेजर यांच्या मार्फत 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. चला पटापट चला. कचरू साहेबराव आवळे प्रगतशील शेतकरी घाणेगाव यांच्या मार्फत 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. टाळ्या वाजवा जोरदार. राजू रामचंद्र जाधव माजी उपसरपंच मेजर 51,000 रुपये. तुम्हाला लगेच देऊन टाका. हा बाकी द्या. चल द्या द्या. ओके. कुठे घ्या. कैलासवासी रामदास गंगाराम वाबळे यांच्या स्मरणार्थ 51,000 रुपये. चला शुभम आहे का किंवा प्रवीण माझे मुख्याध्यापक 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. घ्या चला पटकन. कैलासवासी पोपट सदौ शिंदे यांच्या स्मरणार्थ रणजित आणि संदीप शिंदे यांच्या वतीने 51,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. काशीनाथ बाजीराव परांडे मेजर यांच्या मार्फत 51,000 रुपये. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. रावसाहेब पाराजी शिंगोटे 31,000 रुपये. आहे का? चला चला पटकन. कोण पेंटर कोणी असेल तर त्यांच्या घरातील चला. चला 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 पटकन. कैलासवासी वसंत हनुमंत शिंगोटे यांच्या स्मरणार्थ 25,000 रुपये. कोण आहे का त्यांच्या घरातील? गटू आहे ना? चला चला. मच्छिंद्र शिंगोटे. चला कोण आहे? सुरेश शिंगोटे. चला. कैलासवासी सदाशिव श्रीपद शिंगोटे यांच्या स्मरणार्थ 25,000 रुपये. चला कोण आहे? चला. कोण आमचे मित्र युवा उद्योजक दिलीप लोखंडे उद्योजक गोलेगाव यांच्या वतीने 11,000 रुपये. राहून द्या. चला. बाहेरगावच्या खूप लोकांनी आपल्याला मदतीचा त्या ठिकाणी ओघ चालू आहे. कैलासवासी तुकाराम केशव गायकवाड यांच्या स्मरणार्थ आमचे जीवलग मित्र संतोष गायकवाड यांच्या वतीने 11,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट. चला संतोष भाऊ. चला चला. अहो तुम्ही चला. अहो पुढे. हा सचिन भिकाजी वाडेकर 11,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. चला पटकन. सचिन भिकाजी वाडेकर. चला. श्री बाबाजी पाराजी परांडे यांच्या वतीने 11,111 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. श्री माधव शंकर शिंदे यांच्या वतीने 11,000 रुपये. देवस्थान ट्रस्ट मनापासून आभारी. चला अण्णा चला. कैलासवासी बळवंत शंकर शिंदे सर यांच्या वतीने 5,000 रुपये. चला या चला. आहे
पण माझ्यापर्यंत त्या ठिकाणी नाव आलेले नाही. परत एकदा आपण छोट्या खाणी कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊ. चला पार्लरकर सगळे चला, हा सगळे या. या समोर पहा, समोर समोर. सर्व देणगीदारांचं दौलत शिंदे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ 21,000 रुपये. हा त्यानंतर गुप्तदान त्या ठिकाणी 511 रुपये, दत्तक दत्ते 500 रुपये, नलिनी रामजान चव्हाण 31 रुपये, स्वाती संभाजी आढाव 500 रुपये, पूनम मच्छिंद्र शेळके 501 रुपये, कल्पना झंजाड 501 रुपये, मच्छिंद्र हनुमंत शंभोटे यांच्या वतीने 5,000 रुपये, पृथ्वीराज गडाख 1100 रुपये, आनंदा गुंड 1,051 रुपये, संगीता चोरगे 1,001 रुपये, गोदाबाई देवराम ठोंबरे 1100 रुपये, शुभांगी अमोल कुंदळे तोडबाचवाडी 1,000 रुपये, नीलम संचिन बोराडे 5,555 रुपये, मंगल पांडुरंग लांडे 5,555 रुपये, जयश्री लक्ष्मण करंजीकर 1,000 रुपये, काजल शुभम पुंडे 500 रुपये, शीतल राजेंद्र दळवी 1,011 रुपये, भाऊसाहेब काशीनाथ शिंगोटे 1,111 रुपये. यांच्या मुलीने खाऊसाठी जमा केलेले पैसे आपल्याला मंदिर जीर्णोद्धारासाठी त्या ठिकाणी दिलेले आहेत. इंदुबाई सुदाम सत्तर यांच्या मार्फत सुद्धा 2100 रुपये. मला फक्त 2च मिनिटं त्या ठिकाणी वेळ घेतो. काम सुरू झालेलं आहे. ज्या देणगीदारांना त्या ठिकाणी देणगी द्यायची आहे त्यांनी यात्रा देवस्थान ट्रस्ट कडे त्या ठिकाणी आणून द्यायचंय. विशेष म्हणजे आपण डायरेक्ट काम त्या माणसाला पवार नावाचे शिरूरचे त्या ठिकाणी गवंडी आहेत त्यांना आपण काम दिलेलं आहे. म्हणजे आपण रोख स्वरूपातच त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी घेतोय. त्यामुळे वस्तू रूपामध्ये त्या ठिकाणी कोणाला जर द्यायचे असेल तर वस्तू रूपामध्ये न देता त्या ठिकाणी रोख स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पैसे द्यायचे आहेत. फक्त आपण मंदिरच करत नाही तर कमान करतोय. मंदिराचा परिसर सुद्धा अतिशय सुंदर त्या ठिकाणी करतोय आणि एकदम सुंदर अशी वास्तू येणाऱ्या 7-8 महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्ण होईल. महाराज 2 मिनिटं. आमचे मित्र उद्योजक यांच्या वतीने सुद्धा 4 ब्रास खडी आणि 4 ब्रास गज हे त्या ठिकाणी देणार आहेत. असो 21 मध्ये महाराज सगळ्यात महत्वाचं तुम्ही मराठवाड्यातून येताय ती जन्माला घालणं खूप त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांना एकच विनंती आहे, मुलीला जन्माला घाला, मुलीचं स्वागत करा. त्यानंतर दुसरी गोष्ट, मी समाजामध्ये त्या ठिकाणी फिरतोय, सगळ्यात महत्वाचं मराठी शाळा जगल्या तरच आपली संस्कृती चेअरमन त्या ठिकाणी जगेल. म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणं खूप खूप त्या ठिकाणी गरजेचं आहे. मी मनापासून सांगतो, एकतर तुमचा मुलगा जिल्हा परिषद मध्ये तरी शिकवा, एकतर तुमचा केंद्रीय शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकवा. सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये शिकून तुम्ही भविष्यातले बेरोजगार त्या ठिकाणी निर्माण करताय हे मी अनुभवतो. शिरूरमध्ये राहून स्पर्धा अतिशय त्या ठिकाणी खतरनाक आहे. त्यामुळे ते एक महत्वाचं आहे. आणि तुम्ही जे त्या ठिकाणी वर्षाचं तुमचं काय त्या ठिकाणी उत्पन्न असेल त्या उत्पन्नातला 5 किंवा 10% वाटा समाजासाठी नक्की वापरा. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जाण्याची 100% गरज भासणार नाही. गरीब लोकांना द्या, अनुदान रूपात द्या, शाळेसाठी त्या ठिकाणी सहकार्य करा, वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सहकार्य करा. गावकऱ्यांनी माझ्यावर जी जबाबदारी त्या ठिकाणी टाकलेली आहे देवस्थान त्या ठिकाणी पूर्ण करण्याची, मी ती अतिशय चोख पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडेल नक्कीच. आणि ज्या सगळ्या आमच्या कमिटीच्या वतीने सर्व देणगीदारांचं मनापासून त्या ठिकाणी स्वागत. ज्या लोकांना भरीव देणगी द्यायची आहे, समजा 51,000 रुपये, 1,00,000 रुपये, आपण त्यांना असं सहकार्य चेअरमन केलंय की काहींनी आता 25,000 रुपये द्या, महिन्यानी 25,000 रुपये द्या, नंतर 25,000 रुपये द्या. एकदा नाही दिले तरी त्या ठिकाणी चालेल. ज्या लोकांना त्या ठिकाणी द्यायची, पवन वाबळे असतील, दत्तात्रय परांडे असतील, चेअरमन असेल, या सगळ्यांचा त्या ठिकाणी संपर्क साधा, आपली पावती द्या. आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर आपण सगळ्यांचा भव्य दिव्य असं 3-4 दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय. आणि विशेष म्हणजे आपल्या गावातील मुली इतर गावी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत सर, त्यांच्याकडून सुद्धा आपण देणगी रूपामध्ये प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी पैसे घेणार आहोत. आणि त्यांचं पण सहकार्य आपल्याला त्या ठिकाणी मंदिराच्या रूपामध्ये, पैशाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी भेटेल. परत एकदा तुमचं देवस्थान ट्रस्ट मनापासून त्या ठिकाणी आभारी आहे. हा विश्वास कायम चिरकाल टिकवून ठेवण्याची जबाबदारी माझी आणि आमच्या सर्व कमिटीची त्या ठिकाणी आहे आणि तो नक्कीच चिरकाल त्या ठिकाणी टिकेल. धन्यवाद.
भागवताचार्य दशरथ महाराज यांचा सन्मान. हा सर. श्री शरद गाडीकर चला. साऊंड सिस्टीम, माईक सिस्टीम चला पटकन. श्री गवारी महाराज, श्री गुंड महाराज, हरिभक्त परायण गुंड महाराज ऍडजस्ट करा. या हव कृष्णा महाराज भागवत. श्री पण आता करा, ऍडजस्ट करा. भगवत वादक हव श्री हिरामान शिंदे महाराज चला. अनिता शिंदे चला पटकन. अनिता जाधव, श्री हवप भोगवडे महाराज त्यांच्या वतीने मनापासून त्या ठिकाणी आभार. चला. घ्या सगळ्यांना. श्री हवप दादा भाऊ शेळके पळवे चोपदार, ज्यांनी आपल्या इथे आठवडाभर सुंदर असा काकडा केलाय. हिरामन शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्यासाठी सर्वांनी एकदा खूप खूप प्रेमाने टाळ्या वाजवा. तसेच आपला सप्ताह सुरू होऊन 27 वर्ष पूर्ण झालेत आणि फक्त एकच वर्ष ताराबाई शेवंते आल्या नाहीत. यांनी अशी 26 वर्ष हजेरी लावली. असा यांचा छोटासा सत्कार. चला ताराबाई शेवंते. श्री हवप दादा भाऊ शेळके पळवे चोपदार चला. श्री जाधव पळवे चला. हा. श्री हवप मधुकर केदार चला. केदारी जातेगाव गटेवाडी. आमचे जीवलग मित्र बनकर आचार्य देवदैठण झालं का? हरिभक्त परायण जाधव महाराज यांनी 7 दिवस सुंदर असा पारा घेऊन विना घेण्याचं काम रात्रभर केलेलं आहे. सर्व घाणेगाव परिवाराच्या वतीनं जाधव महाराजांचं हार्दिक असं अभिनंदन. आमचे मार्गदर्शक श्री हबप विलास मस्के चोपदार यांचं पण त्या ठिकाणी सत्कार. तर्फे हरिभक्त परायण भास्कर महाराज गट. भास्कर महाराजांच्या समोर महाराजांच्या सोबत आलेले. चला, ज्या माता माऊल्यांनी 8 दिवस तुळस घेऊन आपल्या कार्य केलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली, तसंच सर्व तरुण वर्गाचं सुद्धा केले. तर पहिल्या दिवशीचे अन्नदाते परांडे यांनी केले. यांचंही सर्व घाणेगाव परिवाराच्या वतीने सरसे असं आभार. तसंच दुसऱ्या दिवशी सर्व अन्नदात्यांनी आपलं 8 दिवस अन्नदान दिलं. तर सर्व अन्नदात्यांचं सर्व घाणेगाव परिवाराच्या वतीने आभार. आणि आज जे काल्याचा प्रसाद आपल्या